स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी माऊली सर्वांना। मंडळी, आज आषाढी एकादशी आहे, याला देवशयनी एकादशी म्हणतात आणि या निमित्ताने मी बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। या आषाढी एकादशी निमित्त मी तुम्हाला आषाढी एकादशीची कथा वाचून दाखवणार आहे। ती तुम्हाला फक्त श्रवण करायची आहे। आषाढी एकादशीचं व्रत नाही केले तरी चालेल, पण आषाढी एकादशीची कथा नक्की वाचावी किंवा ऐकावी। तर तुम्ही वाचू शकत नसाल तर ही ऐकायची। आणि आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे, आषाढी एकादशीचा इतिहास काय आहे, तर हा सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। ही माहिती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मला मिळालेली आहे। तर आषाढी एकादशीचा इतिहास काय आहे तर हा मी लिहून घेतलेला आहे। लिहून घेतलेली ही माहिती आहे आणि कथा सुद्धा आहे, ती सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। आषाढी एकादशीच्या निमित्ताने 10 मिनिटाचा वेळ काढून ही महत्त्वाची माहिती, कथा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूजा कशी करावी, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणते नियम पाळावे, ही सविस्तर माहिती देते। चला तर मग सुरुवात करूया। आता आषाढी एकादशीचा इतिहास काय आहे ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे। असं बोलतात की पूर्वी देव आणि दानव यांच्यामध्ये खूप युद्ध पेटायचे। कुंभ दैत्याच्या पुत्र मर्दुमाने याने काय केलेलं आहे, याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले। त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला आणि त्यांच्या भयाने देव चित्रकूट पर्वतावर धात्री आवळी वृक्षातळी एका गुहेत दडून बसले होते। त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला आणि पूर्वजनाच्या धारेत स्नान घडले आणि अकस्मातच्या त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मर्दुमाने दैत्याला ठार मारले। ही जे शक्ती देवी आहे तीच एकादशीची देवता आहे असं मानलं जातात, म्हणून हे एकादशीचे व्रत करतात। हा झाला इतिहास। आता महत्त्व काय आहे, महत्त्व असं सांगितलेलं आहे की आषाढी एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचे एक तेज एकवटले असतात, म्हणून हे व्रत करायचे असते। कारण कामिका एकादशी ही जी एकादशी आहे ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी, ही प्रत्येक इच्छा माणसाची जे अपेक्षा असतील ती दडलेली असते तर ती पूर्ण करण्यासाठी एकादशी आहे आणि ही पुत्रदायी एकादशी सुद्धा आहे। ज्यांना मूलबाळ होत नसेल, ज्यांना संतान प्राप्तीसाठी हे एकादशीचं व्रत तुम्ही अवश्य करू शकता। आता आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीचं व्रत करण्याची जी पद्धत आहे, मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, पण ही महत्त्वाची माहिती आधी मी तुमच्यासोबत मी लिहून घेतली। आता महत्त्व आणि पद्धत कशी आहे, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्रत करण्याची पद्धत बऱ्याच लोकांना माहिती नसते। शक्यतो आपल्याला आदल्या दिवशी दशमीला एक भूत राहायचे असतं, एक भूत राहायचे। एकादशीला प्रातःस्नान करायचे असते, तुळशी वाहून श्री हरी विष्णूची पूजा करायची असते। हा संपूर्ण दिवस आपल्याला उपोषण करायचे असते। रात्री हरिभजनाचा जागरण करावे, हरिभजनाचा म्हणजे हरिभजन करावे, कीर्तन करावे, भजन करावे आणि हा दिवस आणि रात्र पूर्ण श्री हरीच्या गुणगणामध्ये घालावा। रात्रभर जागरण करावे। आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची असते आणि पारणे सोडायचे असते। या 2 दिवशी श्रीधर आणि या नावाने श्री हरी विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा एक विधी करायचा असतो। ही झाली एकादशीची पद्धत। आता शक्यतो एकादशी, आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला पंढरपूरची वारी आठवते। आता थोडक्यात ती सुद्धा माहिती देते। पंढरपूरची वारी म्हणजे काय, हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करत असतात। वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे आणि या संप्रदायात वार्षिक समाहक याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करत असतात आणि ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते असे प्रत्येक व्यक्तीचं एक महत्त्व आहे आणि एक समजले सुद्धा जाते। आता चातुर्मासाची सुरुवात असते, कारण हा जो दिवस आहे आषाढी एकादशीचा, तर आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते। म्हणजेच चातुर्मासाची सुरुवात आणि आषाढ शुद्ध एकादशीने होते आणि एकादशी या तिथीला अन्य दिवसाच्या तुलनेमध्ये प्रत्येकमधील सात्विकाची सर्वात अधिक असते। त्यामुळे या दिवशी साधना कारण अधिक सोपे जाते, कारण
साधनेपासून होणारा जो लाभ आहे तो हा लाभ जो आहे तर हा सर्वाधिक जास्त असतो आणि सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी आणि तिचं महत्त्व हे असं आहे। आता बरेच लोक आषाढी एकादशीचं व्रत करतात पण त्यांना पद्धत माहिती नसते। आता आषाढी एकादशीचा जो इतिहास आहे का तो सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नसतो, म्हणून आषाढी एकादशीचं हे मी महत्त्व सांगितलेलं आहे तुम्हाला। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात आणि देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण काय आहे, मनुष्याचे 1 वर्ष हे देवाचे एक अहोरात्र असते आणि दक्षियान आणि ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो। आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षियायन सुरू होते आणि म्हणजेच देवांची रात्र सुरू होते, म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी आणि देवांच्या निंदेची एकादशी असे म्हटले जाते। आता आषाढी एकादशीचे महत्त्व मी तुम्हाला सांगितलेले आहे की देवाच्या या निंद्र कालामध्ये असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात आणि त्या असुरापासून म्हणजे आसुरी शक्ती असते त्या आसुरी शक्तीपासून आपल्या स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना दान धर्म काहीतरी करणे आवश्यक असते। म्हणून आषाढी एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे आणि खूप मोठे असून या एकादशीच्या व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे आणि एकादशीच्या दिवसाला वारकरी यांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे। पूजाविधी या दिवशी श्री हरिविष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा एक विधी सुद्धा करत असतात। आता आषाढी एकादशीची मी तुम्हाला कथा सुद्धा वाचून दाखवते। चला तर मग सुरुवात करूया आषाढी एकादशीची कथा। आषाढी एकादशीची कथा श्रवण नक्की करावी किंवा ऐकू शकतात। आषाढी एकादशीची कथा आपण वाचायला सुरुवात करूया। आषाढी एकादशीची कथा। युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा। श्रीकृष्ण म्हणाले, हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा, जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो। आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो। नारदाने विचारले, पिता ब्रह्मदेवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य व महत्त्व काय आहे ते मला सांगा, कारण मला विष्णूची आराधना करायची आहे। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू खूप चांगले विचारलेस आणि तू खरोखरच वैष्णव आहेस। स्त्रीलोकामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत कोणतेच नाही। हे व्रत पुण्यकारक असून ते पापाचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करत असते। ज्या मनुष्याने जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी पद्या किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे। ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे व्रत जे आहे ते उत्तम व्रत जरूर करावे। आता मी तुला या एकादशीची पुराणातील एक कथा सुद्धा सांगतो। ही कथा ऐकल्यानेही महापापांचा नाश होतो। पूर्वी सूर्यवंशामध्ये माधाता नावाचा राजा होता। तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ होता व प्रतापी होता। तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे। त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याचाही अधिव्याशी नव्हत्या। त्या राजाच्या कोषागारामध्ये अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते। तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली। एकदा राजाच्या पूर्वी जन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्षे पाऊसच पडला नाही। त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने आर्त झाले। राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले। तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक। पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे। तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे, म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात। नारायण नाव सर्वाच्या हृदयात असतो। हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे। पर्जन्याची वृष्टी तोच करतो। त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते। हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो। तेव्हा नरपश्रेष्ठा,
ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षम चालेल असे काहीतरी कर. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेलं हे अगदी खरं आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे. सर्व भूतमात्र प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अन्नाचारामुळेच प्रजाजनाचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनाचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन. राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनीच्या आश्रमांना त्याने भेट दिली. आश्रमाला भेट दिल्यानंतर त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला. त्याच्या तेजाने 10 दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे असे त्याला वाटत होते. त्या ऋषीला पाहून माधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश हे केले व राज्यातील किल्ले व सेना या राजाच्या 7 अंगाविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनी श्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अन्नवृष्टी का हवी याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायापाशी आलो आहे. तरी प्रजाजनाचा योगक्षम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय मला सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाला, राजा, हे कृतयुग सर्व युगामध्ये उत्तम आहे असे म्हणतात. या युगामध्ये ब्रह्मधर्म प्रधान आहे आणि धर्माचे 4 चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त चरण संपूर्ण आहे. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणाचा आहे. असे असता राजा तुझ्या राज्यात एक शुद्ध तप करीत आहे. करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षात येत नाही. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोष दूर होईल. राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध आहे असताना मी त्याला कसं मारणार? मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणाला, राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्या नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल आणि ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजनासह या एकादशीचे व्रत कर. मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्या म्हणजेच शयनी एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या 4 वर्णाच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली आणि सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसात शेते त्यांची पिकांनी शोभू लागली. ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्या एकादशीचे हे व्रत उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य, मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक देणारे हे व्रत आहे. या एकादशीमुळे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. आणि याचप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्या एकादशीचे महत्त्व, जे एकादशीचे व्रत आहे तर ते एकादशीचे व्रत करावे, ही कथा वाचावी किंवा ऐकावी, हे महात्म्य संपूर्ण झाले. श्री कृष्णा अर्पण. तर एकादशीची कथा, एकादशीचे महत्त्व, एकादशीची इतिहास ही संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. सर्वांना आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, काही चुकला असेल तर क्षमा करा. ओम नमो नारायणा. प्रत्येकांना एक सेवा म्हणून कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.